माझी PR मॅनेजर म्हणून नेमणूक करतोय. आपलं बोलणं झाल्यानंतर मी जानकीला फोन केला होता, पण तिच्या एकाही उत्तरात सुसूत्रता नव्हती. 4 माणसांसमोर मी तुझ्याशी बोललो तर तो केवळ देखावा म्हणून, पण 4 भिंतीत जेव्हा आपण एकटे असू तेव्हा आपल्यात बोलण्यासारखं काही नाही. मी आले ना की बघतेस तुमचं कसं लग्न लावत नाहीत होते. नमस्कार वहिनी, ओळखलं का? परशू. अरे किती दिवसांनी बघतोय. अरे दादा, देव रे माझा. किती दिवसांनी बघतोय, लय आनंद झालाय मला. आता तरी तुझी खात्री पडली की नाही मी निर्दोष आहे म्हणून? परशु, तुझी नौटंकी बस झाली आता. काय अवस्था करून घेतली स्वतःची. जरा स्वच्छ हो आणि मग भेट मला. अरे ते पोलीस मला लई पडवा. माहितीये, आपण बोलू नंतर. वामन्या, अरे वामन्या, अरे किती दिवसांनी भेटलो रे आपण. अरे बाबा, काय रे, केवढा मोठा झाला तू. माझ्या वाटणीचा हाणत होता का काय? किती आनंद झाला म्हणून सांगू तुला. चिडलं वाटतंय. कोण म्हणायचे? मी राधिका. राधिका, अहिल्याची बहीण. तरीच म्हणलं मी, कुठेतरी चेहरा पाहिल्यासारखा वाटतोय. वामण्याच्या लग्नामध्ये हो, परकर पोलकत नुसते आपल्या घरा. आईला केवढा मोठा झाला हो तुम्ही. झाक दिसतंय बर का, झाक दिसतंय. काय कॉम्प्लिमेंटरी काय म्हणतात तशी दिली हो. लई झाक दिसतंय. बरं आता काय काळजी करायची नाही बरं का. परशुराम आलेला आहे, कळलं की नाही? काय हवं नको असलं, परशु गोड हवाचा धाक मारायची, परशु येणार. येतो, आंघोळ बिंघोळ करून येतो. दादाची ऑर्डर आहे, स्वच्छ येऊन म्हणला. येतो. अनाहूत सल्ल्यांचा घरातल्या इतरांना त्रास होणार असेल तर मी मध्ये बोलणार. आज हिच्याच सांगण्यावरून तू परशुलाही तुरुंगातनं सोडवायला निघालायस.
अमृता, माझ्यावरचा राग गेला असेल तर दुसऱ्या विषयावर बोलूया का? मुळात मी तुझ्यावर रागावलेच नाहीये आणि कधी रागावूही शकत नाही. मला वाटलं होतं की तुझ्या आवडत्या व्यक्तीबद्दल मी चुकीचं काहीतरी बोललो म्हणून माझ्यावर रागवली असशील. जानकी माझी आवडती व्यक्ती आहे, यात काहीच शंका नाही, पण तुझ्या इतकी नाही. सारं जग एका बाजूला आणि तुझ्यावर असलेलं माझं प्रेम एका बाजूला. अच्छा, मग आपण दुसऱ्या कुठल्या तरी विषयावर बोलूया. कुठल्या विषयावर बोलूया? तुझं माहेर की तुझं हे सासर? किंवा मग थांब, आपलं म्हातारपण किंवा आपलं बालपण? नाहीतर तुझा हा चिडचिडा स्वभाव आणि माझा शांत स्वभाव. आर्यन प्लीज, आपण काहीतरी वेगळ्या विषयावर बोलूया ना. वेगळ्या विषयावर? ठीक आहे, मग मागच्या आठवड्यात भारत बंद का होता? किंवा मग हा आपल्या समोरचा रस्ता आहे ना, घरासमोरचा रस्ता, तो त्याच्यावरचे खड्डे कधी बुजतील? आर्यन किती अरसिक आहेस रे तू. ठीक आहे अमृता, त्यापेक्षा ना मग आपण तुझ्या घरच्यांबद्दलच बोलूया. नाही म्हणजे तुझा परशू काका, आज पोलीस कोठडीतून सुटका झाली आहे ना त्याची. काय? परशू काकाची सुटका झाली आहे? हो, पण अमृता तुला तुला आनंद होण्याऐवजी आश्चर्य का वाटतंय? तसं नाही अरे, पण पोलिसांचा असा संशय होता की माझ्या अपहरणात परशू काकाचा हात आहे. असा फक्त पोलिसांचा संशय होता की तुझ्या घरच्यांचा पण? बाकीच्यांचं मला माहित नाही, पण सुमित्रा काकूचं असं म्हणणं होतं की ते सगळं परशू काकांनीच केलंय. आणि तुझ्या बाबांचं काय मत होतं? मला नाही माहित. आणि तसंही दर 2 दिवसांनी ज्या माणसाचं आजूबाजूच्या माणसांविषयी मत बदलतं ना, त्या माणसाच्या मताविषयी आपण न बोललेलंच बरं आहे. पण अमृता, बाहेर अशी चर्चा आहे की तुझ्या बाबांनीच तुझ्या काकांना सोडवून आणलंय. काय? आय कॅनॉट बिलीव्ह. अरे या सगळ्या प्रकरणात परशू काकाचा सगळ्यात जास्त राग बाबांनाच आला होता. तू एक गोष्ट विसरतेस अमृता, तुझे बाबा पट्टीचे राजकारणी आहेत. जिकडे वारं तिकडे त्यांचं शीड जातं. त्यावेळी त्यांच्या मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे ते पेटून उठले होते. आणि आता त्यांची तीच मुलगी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करून गेली म्हटल्यावर त्यांचं बंधुप्रेम जागं झालं. एरवी मी विश्वास नसता ठेवला, पण आता त्यांचं काही सांगता येत नाही. राग नको माणूस अमृता, पण मला असं वाटतंय की तुझं अपहरण तुझ्या बाबांनीच घडवून आणलं होतं. हो, म्हणजे ते एवढ्या खालच्या थराला नक्कीच जाऊ शकतात. थँक्यू. तुझ्यामुळे परत घरात आलो रे बाबा. लई बरं वाटते. आपल्या घरातली माणसं पुन्हा भेटली. लई बरं वाटते बघ. तुझीच कृपा म्हणून पुन्हा तुझ्या चरणाशी, तुझ्या सेवेमध्ये रुजू झालो बघ मी. तुला सांगतो दादा, मला सारखं तुरुंगामध्ये असं वाटायचं की माझा दादाच मला इथनं सोडवणार, आणि तसंच झालं. कारण मी निर्दोषच होतो रे. फक्त त्यावेळेचे ग्रह माझे वाईट होते बघ. बस झालं परशू. फालतू बडबड ऐकून घेण्यासाठी किंवा तुझ्यावरच्या प्रेमाखातर मी तुला सोडवून आणलेलं नाहीये.
मी तुला सोडवून आणलं हे तुझ्यावर केलेले उपकारच आहेत असं समज. आणि मी सांगेन ती कामं गपचूप करायची. काम? कसली काम? जे करण्याची तुझी लायकी आहे असलीच कामं तुला सांगेन. फक्त ती चोख करायची. उगाच पंख फडफडवण्याचा प्रयत्न केलास तर ज्या पिंजऱ्यातून तुला सोडवून आणलाय त्याच पिंजऱ्यात पुन्हा फेकून देईन. कळलं? कळलं कळलं. थोडं थोडं सगळंच कळायला लागलं आता. या बाई जशा तुझ्या नवीन मॅनेजर आहेत तसा मी तुझा नवीन गावगुंड. अरे वा. आज जाऊन स्वतःची लायकी ओळखायला शिकलास की. चला निदान तेवढा तरी फायदा झाला म्हणायचा. निघ आता. आणि हो, सुमित्रा आणि चिवला इथे घेऊन यायचं. पण त्यांना एका पैशाचा जरी त्रास झाला तरी पंख्याला उलटा टांगून फोडून काढेन मी. येतो. काय झालं? असं का पाहतेस? तुम्ही असेही आहात हे आत्ताच कळलं मला. तू इतकीही हुशार नाहीयेस राधिका की नरसिंह किल्लेदाराला इतक्या सहजासहजी ओळखू शकशील. आजपर्यंत कित्येकांना नव्याने जन्म घ्यावे लागले असतील. हो, पण नव्याने जन्म घ्यायची तयारी आहे माझी. बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला. काय वहिनी एवढ्या दिवसांनी भाऊजी घरी आले. साधी चौकशी नाही का विचारपूस नाही. एका शब्दाने विचारायचं तरी. एवढे दिवस कसे काढलेत भाऊजी तुम्ही? त्रास तर नाही ना झाला? बरं वाटलं असतं जीवाला. का तुम्ही काही पानिपताचे लढे जिंकून आलात होय? दारामध्ये आरतीचा तबक घेऊन ओवाळायला? अरे वा 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 वा. अजून आमच्यावरचा राग गेला नाही वाटते. दादानी मात्र आम्हाला माफ करून टाकले बरं का. दादामध्ये लई बदल झालाय. गुणदोषांसकट आम्हाला स्वीकारलंय त्यानं. त्यामुळे चांगुलपणाचं नाटक जे काय आम्हाला करावं लागायचं की नाही ते यापुढे करायची गरजच पडणार नाही. नाटक न करता जगणार कसे हो तुम्ही? जाल की गच्चकिनीवर? काय बोलला गच्चकिनी? परत बोला. लय गोड वाटलं तोंडातून तुमच्या ऐकायला. काहीला देवींचा कालास बिलास लावला का काय? तुमच्यात बी लय बदल झालेला दिसतोय. नाही एकंदरीत बघतोय मी घरामध्ये आल्यापासून अख्खं घर बदलले, घरातली माणसं बदलले. पण यो परशुराम मात्र आहे तसंच आहे बरं का. डिट्टो हिरो दिसतो की नाही अजून? तेव्हा दादा काय हल्ली बिझी असतोय म्हणा वेगळ्या वेगळ्या कामामध्ये. तेव्हा आमची जर गरज पडली कामासाठी तर बोलवायचं. परशुराम हजर आहे. कळलं का? हा क्या बात आहे. कुठे निघालीस? कुठे एवढी नटून ठटून? नटून तटून काय रे, फक्त केस तर विसरलेत. अमृता, तू अशी साधी राहिलीस ना तरी मला ना कायम अशी नटल्यासारखीच वाटतेस. ऑलवेज ब्युटिफुल. आता बास, मी निघते ना, तर उशीर होईल. हो पण निघालीस कुठे ते तरी सांग. आधी जरा शॉपिंग करेन आणि मग
जानकीला भेटायचंय. जानकीला का? ते मम्मानी सांगितलं होतं ना, केसच्या संदर्भात जरा जानकीशी बोलायचंय. अमृता, आर यू शुअर? म्हणजे तू जानकीशी बोलू शकशील या विषयावर? नाहीतर हे बघ, आपण एक काम करू, आपण दुसरा कुठला तरी मार्ग शोधूया. प्लीज तू तू नको पडूस यार. डोंट वरी, मी सगळं व्यवस्थित हँडल करेन. निघू? आणि हो, जेवायला माझी वाट नको बघूस. ठीक आहे, पण प्लीज लवकर यायचा प्रयत्न कर. वा वा वा, लई दिवसानंतर घरचं जेवतोय. परश्या मायला हान. भाऊजी, अहो अहो, जरा हळूहळू. अहो, घास अडकायचा ना. नाही, तुम्हाला तुरुंगातल्या जेवणाची सवय आहे ना, म्हणून म्हंटल. घरचं जेवण पचणार नाही लवकर. तरीच म्हणलं मी, मगापासून एवढं खा 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 खातोय, समाधान कसं होईना? तोंडी लावायला तुमचं एक कडवड बोलणं नव्हतं. आता कसं समाधान झालं बघा, तृप्त झालो मी. बांधे करायचे. ओ वहिनी, थांबा की. एवढ्या दिवसानंतर लाडके धीर आले तुमचे. मधल्या काळातल्या घटना, काय काय घडलं, बातम्या नाही पुरवणार का? मी काही पत्रकार आहे का तुम्हाला बातमी पुरवायला? तसं नाही हो, म्हणजे कुणाला कुठली गोष्ट चांगली जमते ते कळते मला. आता हिकडनं तिकडनं बातमी ऐकण्यापेक्षा तुमच्या मधुर वाणीमधनं शब्द ऐकायला लय मज्जा येते बघा. हा, आता आपल्या आत्याबाई काशी यात्रेला गेल्या हे कळलंय मला. पुढचं बोला. या व्यतिरिक्त माझ्याकडे बरीच कामं आहेत, कळलं? बरं बरं, राहिलं. आता सुटून आलोय की नाही, माणसाला जगायला पैसे लागतात. ते आमचा आपला महिन्याचा वाटा टाका. टाका की. काय झालं? चाव्या माझ्याकडे नाहीयेत. काय म्हणलं? चाव्या माझ्याकडे नाहीयेत. माझ्यावर कशाला उचकताय? असं झालंय वे. मधल्या काळामध्ये लई बदल झालेले दिसत्यात. चाव्या गेल्या कुठं? जानकी वहिनींच्या कमरेला गेल्या का नवीन आलेल्या राधिका मॅडमच्या कमरेला गेल्या? चाव्या बी लई डांबीत आहेत, तुमच्या कमरेवर टिकत नाहीत. जानू, तू इकडे काय करतो? आणि अमृता कुठे? असं काय करतेस? तुला अमृताला भेटायचं होतं की मला? मी इथे अमृताला भेटायला आली, त्यामुळे ती जर तुझ्या बरोबर असेल तर तिला इकडे पाठव आणि तू इकडून निघ. जाऊ इथून. तुला सोडून मी कुठे जाऊ जानकी? मग सणात जा. मला का विचारतोय? नीट. माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, कळलं? ज्याला जी भाषा कळते ना त्याच भाषेत मी बोलते. हात सोड. नाही सोड. काय करशील? आर्यन, हात सोड. दुखतंय? सॉरी जानकी. आता बरं वाटतंय? जानकी, मी तुला वचन देतो, इथून पुढे तुला त्रास होईल असं मी कधीच वागणार नाही.